मध्य प्रदेशच्या खरगोनमधून एका संशयित तरुणाला मुंबई एटीएसनं अटक केली। हा तरुण आयसीसशी संबंधित असल्याचा संशय आहे। आवेश शेख असं या तरुणाचं नाव असून तो गेल्या काही दिवस मुंबईचा रहिवासी असल्याचं कळतंय। या कारवाईत युवकाचा मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आला। भोपाळ उज्जैन ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटात 7 जण जखमी झाले होते। ट्रेनमध्ये गन पावडर मिळाल्यामुळे हा हल्ला दहशतवाद्यांनी केला असल्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी दिली होती। या पार्श्वभूमीवर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। धुळ्यात डॉक्टर रोहन महामुंकर मारहाण प्रकरणातील संशयित आरोपीनं पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली। प्रदीप वेताळ असं त्याचं नाव आहे। पोलीस कोठडीतील बाथरूममध्ये त्यानं चादरीनं गळफास घेतला। या घटनेनंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती। या प्रकरणातील सीआयडी चौकशी करा अशी मागणी नातेवाईकांनी केली। दरम्यान जखमी डॉक्टरची प्रकृती गंभीर असून मुंबईत उपचार सुरू आहेत। शहर पुलिस स्टेशन की कस्टडी में आत्महत्या किया है ऐसा प्रथमदर्शी दिखता है और इसके बारे में स्टेट सीआईडी की पथक के यहाँ दाखिल है और उनके पास तपास चल रहा है। यूपीआयच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेला 6 कोटी 7 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी औरंगाबादच्या सिडको पोलिसांनी 84 जणांवर गुन्हे दाखल केलेत। त्यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली। औरंगाबाद विभागातील 30 पेक्षा जास्त शाखांमधील बँक अकाउंटवर आरोपींनी डल्ला मारल्याची माहिती पोलिसांनी दिली। महाराष्ट्र बँकेला 11 मार्चला हा सगळा प्रकार लक्षात आला। त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच सुरक्षेचा उपाय म्हणून 400 खाती गोठवण्यात आली आहेत। भंडारा जिल्ह्यातील पिंपळगावात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। शिवाय मुलीनं याबाबत कोणालाही सांगू नये म्हणून या नराधमांनी त्याचा व्हिडिओ काढला आणि काही दिवसातच तो सोशल मीडियावरही टाकला। काही सामाजिक संस्थांच्या हे लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असून 5ही नराधमांना यात अटक करण्यात आली। यात काही जण अल्पवयीन असून 5ही जणांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। नागपुरात होळीच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला। पोलीस बंदोबस्तात व्यस्त असताना चोरट्यांच्या टोळक्यांनी लाखोंच्या मोबाईलवर हात साफ केला। चोरट्यांनी एकाच रात्री 5 ठिकाणी चोऱ्या केल्या। यातल्या 3 चोऱ्या सीसीटीव्हीत कैद झाल्या। चोरट्यांच्या टोळीनं दुकानाचं शटर तोडून काही मिनिटात मोबाईल लंपास केले। शेवटी सावनेरमध्ये दुकान फोडल्यानंतर चोरटे पुढे मध्य प्रदेशात पळून गेले असावेत असा संशय व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस या सगळ्या चोरट्यांचा तपास करत आहेत।